आणि कांड्रोली पनवेल खालापूर अशी लढत होती। दीपकदादा पाटील यांचाही सन्मान येथे करण्यात येईल। दीपकजी पाटील, चला लवकर लवकर आपण तमाम पाहुण्यांचं स्वागत सुरू आहे। गणेश पाटील, प्रकाश पाटील या। गणेशजी पाटील, प्रकाश पाटील जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। राहिलेले आपण नंतर करूया। पहिल्या सत्रामध्ये जगदीश दादा आमचे आलेले आहेत। महेंद्रजी पाटील, गणेशजी आगिवले, संजय दादा पाटील, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मॅचला सुरुवात होते। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। मानस मनोरे, अंकित मालुसरे यांच्याकडे। धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर। दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानावरती आपण बघू शकाल। बंटे आणि त्याच्या जोडीला निखिल पाटील। बंटी क्षीरसागर, खरं तर हा फटका फसला हवे ते जजमेंट चुकलं। झेल घ्यायचा कोणी, कॉलिंग नव्हता आणि त्या कारणास्तव बचावलेत ते फलंदाज। एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो फलंदाज बंटी क्षीरसागर। निखिल पाटील त्याच्या जोडीला आपण सलामीसाठी बघू शकाल आणि पहिलं षटक टाकतोय तो गोलंदाज महेंद्र लबडे। 2 चेंडू त्यानं टाकलेत, 1 धाव अद्यापर्यंत खर्च करतोय। डी गटातून हा पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपल्या समोर आलेला आहे। नयन स्मृती जय गावदेव टेंभरे आणि त्यांच्या विरोधात साई समर्थ खानावले। ऑन साइडला क्षेत्र रिकाम आहे आणि रिकाम्या क्षेत्रात येतोय या मॅच मधील हा पहिला चौकार। चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने निखिल पाटील आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय। एकूण धावफलक पोहोचलंय ते 5 या धावसंख्येवरती। 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 धावा आहेत धावफलकावरती। साई समर्थ गावदेवी खानावले आणि त्यांच्या विरोधात नयन स्मृती जय गावदेव टेंभरी। पहिल्या फेरीची दुसरी लढत, अगोदरचा सामना एकतर्फी जिंकला तो भार्गव 11 कांडोली संघानं आणि ही दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे। महेंद्रचा हा चेंडू ऑन द राईटचा फटका, खूप चांगला टायमिंग। वाऱ्याचा प्रवाह सुद्धा त्याच दिशेने आणि याचा अर्थ चेंडू सहज जातोय सीमा पार। या मॅच मधील पहिला षटकार। थँक्यू डीजे। स्वतः ते खरं तर पोंजे पंचायत समिती संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यरत आहेत। निधी एंटरप्राइजेसचे ते सर्व आहेत आणि त्यांच्यावरती आधारित हे गीत आपण सगळ्यांनीच ऐकलं। 1 धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 12 धावा लागतायत त्या धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। सावध आणि यशस्वी अशी सुरुवात पाहायला मिळतेय ती टेंभरी संघाकडून। टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पहिलं षटक टाकलं महेंद्र लबडे। 12 धावा त्यांनी खर्च केल्या, एकही विकेट त्यांना प्राप्त करता आले नाही। याचा अर्थ सुरुवात चांगली आहे टेंभरी टीमसाठी। खूप चांगली स्पर्धा। निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 हे शानदार पर्व 2 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। आज या स्पर्धेचा पहिला दिवस सुरू होताना आपण पाहिलंय भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आणि ज्या वेळेला नुकताच झालेला रायगड जिल्हा परिषदेचा निकाल होता त्यावेळेला सचिन भाई यांच्या समवेत मी स्वतः होतो आणि त्यावेळेला त्यांनी अरुण शेठ भगत साहेबांना विनंती केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला माझ्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहायचं आणि या विनंतीचा मान राखत
भाई सचिन दुर्गे यांच्यावरती असलेलं प्रेम राखत या ठिकाणी अरुण शेठ भगत साहेबांची उपस्थिती आपण पाहिली आणि जी जबाबदारी होती सचिन भाई दुर्गे यांच्यावरती की या रायगड जिल्हा परिषदेत चांगल्या बहुमताने आपल्याला आपले जे प्रतिनिधी आहेत जे उमेदवार आहेत ते निवडून आणायचे आहेत आणि ही जबाबदारी अक्षरशः आपल्या खांद्यावरती सहज पेलली आणि तीनही उमेदवार मोठ्या भरघोस मतांनी त्यांनी निवडून दिले. त्यांच्या मागे फार मोठा सिंहाचा वाटा राहिला तो पोंजे संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी आदरणीय सचिनभाई दुर्गे साहेब. आणि खरं तर त्यांची स्पर्धा आपल्या भेटीला आले निधी एंटरप्राइजेस ट्रॉफी 2026. दुसरे मॅच सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. अखिल लबडे येतोय गोलंदाजी मार्कवरती. सरळ बॅटना फटका खेचला. एक क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13 धावा लागतायत त्या धावफलकावरती. बंटी क्षीरसागर आणि त्याच्या जोडीला निखिल पाटीलला आपण बघू शकाल. निखिल पाटीलच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार 2 डबल येताना पाहिल्यात. तो खेळतोय वैयक्तिक 12 वरती. बंटी खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. ब्लाइंड स्ट्रोक होता. अंधाधुंदी फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन मध्ये नव्हते फलंदाज आणि त्या कारणास्तव चेंडू सरळ विसावला. तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 13 या धावसंख्येवरती. 13 धावा आहेत धावफलकावरती. ही स्पर्धा रंगेल जशी स्पर्धा पुढे जाईल ना. या स्पर्धेमध्ये रोमांचकता मान्यवरांची मांदी आली. खरं तर सचिनभाई यांच्यावरती असलेलं प्रेम प्रेक्षक उदंड प्रतिसाद या स्पर्धेला देताना पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले. जागा बनवली. चेंडूची प्रतीक्षा करत खेचलाय. डीप मिड विकेट सीमा पार. हा खणखणीत षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावफलक पोहोचलंय ते 19 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांना या स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी असेल. थोडी शांतता राखा कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला. ऐवा झेल जे प्रेक्षक घेतील खेळाडूंना संधी नसेल. प्रेक्षक जे असतील ऐवा झेल जे घेतील त्यांनी आपल्या नावाची कुपन आयोजकांकडे जमा करायची. आपलं नाव द्यायचंय आणि या रात्रीत जसा खेळ संपेल ना या रात्रीचा ती कुपन खुली केली जाईल आणि ती कुपन खुली केल्यानंतर ज्याचं नाव येईल त्या लकी प्रेक्षकासाठी लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून सायकल त्याला दिली जाईल. खूप चांगली संधी आहे. प्रेक्षकांना मोठमोठे फटके आता यायला सुरुवात झाली आहे. लगातारचा दुसरा षटकार ठोकलाय तो बंटी क्षीरसागर या फलंदाजाने. सुरुवातीला तो शांत होता पण इथे चांगली फटकेबाजी तो आता करतो आणि या 2 षटकारांनी धावफलक आता झटपट वधारलंय ते 25 या धावसंख्येवरती. 25 धावा आहेत धावफलकावरती. साई समर्थ गावदेवी खानावले आणि त्यांच्या विरोधात नयन स्मृती जय गावदेव टेंबरी. सुरुवात दमदार आहे टेंबरी संघाकडून. धावा आहेत धावफलकावरती. बंटीने आता आक्रमणाला सुरुवात केली. डीजे आवाज बघा. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षटक टाकलं महेंद्र लबडे या गोलंदाजानं. त्यानं धावा खर्च केल्या 12. दुसरं षटक टाकलं अखिल लबडे या गोलंदाजानं. त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 18. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 या धावसंख्येवरती पोहोचलाय जय गावदेव टेंबरी संघ. नयन याच्या नावानं हा संघ मैदानावरती सातत्यानं खेळताना आपण पाहिलं. बंटी आणि निखिल पाटील या जोडीनं सुरुवात फार चांगली केली आहे टेंबरी टीमसाठी.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सुरुवात खराब होतीये. यश लबडे गोलंदाजीला आलाय. पंचांनी नो बॉल असल्याचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे. 9+3 अशा एकंदरीत 4 धावा अतिरिक्तच्या साह्याने या चेंडूवरती मिळतील. पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. धावफलक पोहोचलंय ते 34 या धावसंख्येवरती. गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपल्याला टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण. लुपिंग फुलटॉस. चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट करून घेत दिशा दिली जाते. डीप फाईन लेगच्या दिशेने येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 38. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होती 38 धावा आहेत धाव फलकावरती. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णय आता कुठेतरी अंगलट येतोय की काय अशी शंका निर्माण झाली खानावले टीमसाठी. इथे त्रिफाला उद्ध्वस्त केलाय. ब्रेक थ्रूची नितांत गरज होती आणि पहिला धक्का, पहिली विकेट गमावली जाते निखिल पाटीलच्या रूपात. नयन स्मृती जय गावदेव टेंबरी संघाकडून. धावफलक 38 असताना गेली कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जय हनुमान भोकरपाडा टीमचे मेंबर्स आपण पाहिले. स्वतः सचिन भाई यांना पाहिलं आणि या स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स सेरेमनी खरं तर त्यांचे जे सुकन्या निधी आणि रिद्धी यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आला आणि तिथूनच या स्पर्धेची चाहूल सगळ्यांना लागली होती आणि अखेर ही स्पर्धा आपल्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे. दुसरी लढत मैदानावरती पाहायला मिळते. टेंबरे आणि त्यांच्या विरोधात खानावले. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री आहे खानावली टीमची. रिसवाडी संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आणि आपण बघतोय की खानावली संघ त्यांच्या विरोधात आता खेळताना पाहायला मिळतो टेंबरे टीमच्या विरोधात. टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय. तिसरं षटक सुरू आहे. धावफलक स्थिरावले 1बाद38 या धावसंख्येवरती. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय तो नवजोत पाटारे. हार्ड एडिटर, आक्रमक फलंदाज. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे पण इथे सुरुवात चांगली आहे आणि या चांगल्या सुरुवातीला शेवट कसा करतायत याकडे लक्ष असेल. फुलरले खराब चेंडू पण फटका फसलाय. खराब चेंडू होता त्याचा फायदा उचलता आला नाही. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने खराब चेंडूची फेकी झाली कारणास्तव आपण बघतोय की तिसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल आणि थर्ड अंपायर. चला तिसरे पंच बिमर साठी मागणी करण्यात आलेली आहे. फलंदाजांकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि उंची या ठिकाणी तपासली जाईल. तिसरे पंच अरुण पारंगे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील. मैदानावरती अविनाश पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच नरेश म्हात्रे सर. हा पॅनल पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकाल आणि इथे नवजोतनं रिव्ह्यूची मागणी केली आहे बिमरसाठी. 3 धावा तर आलेल्या आहेतच. 41 धावा आहेत धाव फलकावरती. चेंडू खराब असेल तर 1 धाव ॲड होईल. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट मिळू शकेल पण चेंडू फेअर असेल तर 41 वरतीच धावफलक स्थिरावताना आपण बघू शकाल. गावदेवी वडगाव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान गोरठण. फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू गमावलाय. इथून पुढे रिव्ह्यूची मागणी आता टेंबरी संघ तुम्ही करू शकत नाहीत. एका इनिंगला एकच रिव्ह्यू असेल. बॅक टू द बॉलरचा हा फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलाय गोलंदाजानं. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 41 या धावसंख्येवरती. लगातार 2 विकेट त्यासाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज खानावले ग्रामपंचायतीचे
विद्यमान उपसरपंच निखिल पाटील यांच्याकडून गोलंदाजाला दिला जाईल. स्लॉट मध्ये होता, त्याला फेकलंय आउट ऑफ द प्लॉट. षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 47. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 धावा आहेत त्या धावफलकावरती. 17 धावांचं षटक टाकलं यश लबडे या गोलंदाजानं. शेवटचं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजीला येतोय. एक चेंडू बाकी आहे, माफी असावी. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी मिळेल. आता 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं महेंद्र लबडे, त्यानं धावा खर्च केल्या 12. दुसरं षटक टाकलं अखिल लबडे या गोलंदाजानं, त्यानं धावा खर्च केल्या 18. तिसऱ्या षटकासाठी आला होता गोलंदाज यश लबडे, त्यानं 18 धावा खर्च केल्या आणि धावफलक पोहोचलंय ते 48 या धावसंख्येवरती. गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण दोनही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. जो कॅप्टन उपस्थित नसेल अपोजिट कर्णधाराला टॉस विन दिला जाईल आणि दोनही कर्णधार नसतील तर षटकांची सुद्धा कपात होऊ शकते. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक गाण्यावरच बघ, फक्त गाणी त्याचा नीट वाटते, बाकी काय नाही. बाईच्या साह्यानं एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 51. सुधीर लबडे शेवटचं षटक टाकतायत. फुलटॉस समोरच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघालाय. 6 धावांकरिता हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 57. शेवटचं षटक सुरू आहे. या सत्रातील डेथ ओव्हरचे षटक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय पूर्णपणे आता त्यांच्या अंगलट आलाय, कारण भरपूर धावा पर षटका गणित खर्च केले जात आहेत. पहिलं षटक जर वगळलं तर प्रत्येक षटकात 15+ धावा येताना आपण पाहिलं. याचा अर्थ सुस्थितीमध्ये स्वतःला बघतोय तो टेंबरी संघ. सत्तावन्न धावा आहेत धाव फलकावरती. इथे हा चेंडू अंधाराईचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न करू दिला जात नाही. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 58 धावा लागत आहेत त्या धाव फलकावरती. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खानावले आणि त्यांच्या विरोधात टेंबरी. धीम्या गतीनं गती खरे तर कमी होती या चेंडूमध्ये. टायमिंग करता आला नाही. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू. हा फटका हवेत. एक क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत पण वाऱ्याचा प्रवाह फायदा करून जातोय टेंबरी टीमसाठी. हा षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाली धाव फलकावरती 64. 64 + 2 धावांची पॅनल्टी ड्रेस कोड मुळे असेल ती
साई समर्थ गावदेवी खानवले संघाला एकूण धावसंख्या झाली 66 पॅनल्टीच्या धरून आणि जिंकण्यासाठी आता 67चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल तो साई समर्थ खानावले संघाला. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे जरूर आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर मी गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. दोनही कर्णधार जर का इनिंग ब्रेकमध्ये जर का दोनही कॅप्टन नसतील तर षटकांची कपात होऊ शकते, याची दक्षता घ्या. एखादा कर्णधार हजर असेल तर हजर कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. येणारे 24 चेंडू 67चा पाठलाग करायचे, पण हा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे. अंकित धन्यवाद. इथे आपण प्रकाशजी किसन पाटील आणि दीपक दादा पाटील यांना विनंती, आपलं स्वागत येथे करण्यात येईल. पाहुण्यांचं स्वागत आपण इथे करतोय. दीपकजी पाटील, त्यानंतर प्रकाश किसन पाटील, माजी उपसरपंच आदरणीय जगदीशभाई पाटील आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. महेंद्रजी पाटील, जितू पाटील, गणेशजी आगिवले, संजय दादा पाटील, संजयजी नारायण पाटील, बाळारामजी पाटील, सगळे आमची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या निधी इंटरप्राइजेसच्या ट्रॉफीला भेट देण्यासाठी आज पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रकाशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती करतोय. दीपकजी पाटील, प्रकाश गणपत पाटील आणि प्रकाश किसन पाटील असे दोन प्रकाश पाटील आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. राजेश ठोंबरे, गणेशजी पाटील, संतोष महाराज पाटील, अनंत पाटील त्यांचा सन्मान या ठिकाणी करतात. विष्णू पवार, अजित ठाकूर, केशव पाटील, अमोलजी पडवळ, संतोष पाटील या सगळ्या मान्यवरांचं स्वागत इथे करण्यात येईल. पहिली मॅच आपण बघितली कांड्रोली आणि अजिवली. दुसरी मॅच मैदानामध्ये चालू आहे. पहिलं सत्र संपलंय, खानावळे आणि टेंबरी. तिसरी मॅच आहे गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण. दोन्ही संघ आले असतील तर टॉस बॉक्समध्ये या. सगळे मान्यवर संतोषजी पाटील, अमोलजी पडवळ, केशवजी पाटील, अजित ठाकूर, विष्णू पवार, संतोषजी पाटील, गणेश पाटील, राजेश ठोंबरे, प्रकाश गणपत पाटील, प्रकाशजी किसन पाटील या सगळ्या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येतोय. सचिनभाई दुर्गे, पोंजे विभाग प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे. कित्येक या पंचक्रोशीमध्ये आपण ज्यांचं नाव खरं तर अगदी आवडीने घेतलं जातं, भोकरपाड्यावर तर नेहमीच त्यांचे बॅनर झळकताना आपण पाहतो, ते आमचे सचिनभाई दुर्गे यांची ही टुर्नामेंट 2 दिवसाची डे आणि नाईट. त्यांची कन्या निधी आणि निधी इंटरप्राइजेस नावाची ही ट्रॉफी. माजी उपसरपंच आदरणीय आमचे जगदीशभाई पाटील आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. चला, जय हनुमान गोरठण संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी गावदेवी वडगाव टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच टॉस करण्यासाठी उपस्थित रहा. अर्थातच दुसरा सत्र जेव्हा सुरू होईल, पहिली ओव्हर संपण्याआधी तुमच्या कॅप्टन कंपल्सरी आला पाहिजे आणि टॉस तुम्ही पूर्ण केला पाहिजे, अन्यथा मग जय हनुमान गोरठण संघाला डायरेक्टली टॉस केला जाईल. अजितदादा ठाकूर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल आणि मी जगदीशजी पाटील यांना विनंती करेन टॉस करण्यासाठी. माजी उपसरपंच आदरणीय भाई जगदीश पाटील यांना विनंती करतोय की यानंतरची जी मॅच आहे गावदेवी वडगाव आणि जय हनुमान गोरठण या दोन संघांमध्ये आपण टॉस करायचं आहे. अजितजी ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी संतोष महाराज पाटील या जगदीशभाई पाटील यांच्या हस्ते टॉस करण्यात येतोय. मैदानामध्ये पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या मॅचचं मला थोडे 67 का 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. संतोषजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यांना विनंती आहे की त्याने आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी अगोदरच म्हणालो होतो की दिवस रात्र 2 रात्र आणि 2 दिवस 1000च्या वर पाहुणे आपल्याला इथे पाहायला मिळेल. ही फक्त आता भोकरपाड्यातीलच मंडळी आहेत. इथून पुढे तुम्हाला खालापूर, कर्जत, पनवेल, नवे तर रायगड, ठाण्यापासून इथे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतील. आणि संतोषदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे अंकित मालुसरे आणि मानस
एक जगदीश भाईंचा सन्मान इथे करण्यात येईल. गोरठण संघाने टॉस जिंकलाय. गोरठण आणि वडगाव अशी मॅच होणार आहे. मी जगदीश भाईंना विनंती करतोय त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. माझे उपसरपंच आणि सचिन भाई दुर्गे यांचे अतिशय जवळचे मित्र. ही सगळी मंडळी बरेच वेळा एकाच गाडीत असतात आणि त्यांचा सन्मान जगदीश भाई गाडीमध्ये पण आणि हॉटेलमध्ये पण असतात. त्या सगळ्या वागेश्वरमध्ये असतात, बाकी दुसरीकडे नाही. सचिन भाई म्हटलं की एव्हरग्रीन, कधी न थकणारं व्यक्तिमत्व आहे. खरं तर त्याच्याकडे बघितलं की आपल्याला पण जोश येतो. नियोजनाचा भाष्य आहे ते आमचे सचिन भाई. 2 बॉल 2 षटकार म्हणले तर 1000 रुपये पांडुरंग गावंड यांच्याकडनं. आणि पहिला षटकार मारलाय, लगेच उत्तर दिले, टायमिंगवर त्यांनी बक्षीस लावलंय ते आमचे संजय गावंड. जाऊया मानस मनोरे. बहुत बहुत शुक्रिया संतोष जी चौधरी सर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का निधि इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 के माध्यम से मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का स्वागत करूंगा. मैदान के अंदर आप टीम नंबर 1 मैच नंबर 2 को इन एक्शन में देख रही है. एक तरफ टीम साई समर्थ गावदेवी खानावड़े और उनके सामने नयन स्मृति जय गावदेव टेमरी. ये दोनों टीमों के बीच ये लड़ाई. मैदान के अंदर कमाल का स्ट्रोक आपने देखा, बल्लेबाज रोहन लबड़े के बल्ले से वो 6 रन आपको आते हुए नजर आए और टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन. स्टार टेनिस क्रिकेट लाइव ये टीम जो है इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है. बहुत सारे दर्शक घर बैठे इस टूर्नामेंट को एंजॉय कर रही है और उन्हीं में से एक हमारे बहुत ही अच्छे दोस्त कायरे के बाइकर मैन जिन्हें कहा जाता है रजत पाटिल, इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं आई है. और आने वाले समय में 13 से 16 स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे क्रीडा नगरी के ऊपर STP ट्रॉफी भी आपको नजर आएगी. और उस ट्रॉफी में एक ऑर्गेनाइजिंग कमेटी के तौर पर, एक मेंबर के तौर पर भी रोल होगा रजत पाटिल का, तो उनका भी हम स्वागत करेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से. 6 रन आए, 2 में 2 6 के लिए इनाम भी है और ये दूसरा आएगा, बिल्कुल मिलेगा 1000 रुपए का इनाम, मैक्सिमम ये 6 रन. पावणे पांडुरंग गावंडे यांनी जे 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं ते पटकावलेलं आहे. 2 चेंडूवर 2 षटकार मारले ते फलंदाजानं. रोहन लबड़े 2 में 2 6 मारी. टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 13 रन आपको बनती हुई नजर आएगी. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पुढच्या मॅच मध्ये जर्मन गोरठण संघ मानस करता रोहन लबडे आपले उद्योजक आणि माजी सरपंच आमचे मोहन शेठ लबडे यांचे चिरंजीव आणि ते टेंबरीचे जावई आहेत आणि त्यांना चांगलं उत्तर देत आहेत. एक विकेटसाठी पण 500 रुपये लावलेले आहेत बघा गावड साहेबांनी. इकडे जावयांचा उल्लेख केला आमचे महागुरूंनी आणि आणखीन एक जावई खरं तर भोकरपाडा गावची स्पर्धा आहे आणि पुढच्या मॅचमध्ये आपण ऋषी यांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ते देखील भोकरपाडा गावचे जावई आहेत, त्यामुळे ऋषी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं पण स्वागत असेल. यहाँ पर हवा में गेंद है, ये कैच हिट का कॉल बन सकता है. खिलाड़ी कोशिश करते हुए उल्टे भागते हुए कैचेस को पकड़ना बहुत मुश्किल, प्रयास किए, गेंद हाथों से निकल गई. जीवनदान मिला, ये मुश्किल मौका था लेकिन मुसीबतों को जो करेगा आसान वो छुएगा जीत का आसमान. हर बार मैंने बताया, लेकिन यहाँ पर मुश्किल कैच था, ड्रॉप हुआ. जीवनदान मिलेगा रोहन लबड़े को. 2 के साथ टीम की रन संख्या आपको इंक्रीज होती हुई नजर आएगी. पीवन का पहला पावर प्ले. पांडुरंग गावडे यांनी गोलंदाजसाठी पण पारितोषिक लावलं आहे, विकेटसाठी 500 रुपये. स्ट्रेट डाउन द ग्राउंड अटैक किया जाएगा. टीम में खिलाड़ी को तैनात बिल्कुल किया गया. along the carpet the ball is traveling into the long off area जहां पर एक और सिंगल आपको यहां से कन्वर्ट होता हुआ नजर आएगा. P1 का पहला पावर प्ले का ओवर जब होता है 38 मीटर का फील्डिंग रिस्ट्रिक्शंस. 2 खिलाड़ी आपको ऑन बाउंड्री लाइन पर नजर आएंगे. एक खिलाड़ी को डीप काउ कॉर्नर के एरिया में तैनात किया गया, दूसरे को डीप लॉन्ग ऑफ के एरिया में, और बाकी सभी इनटू द 38 सर्कल आपको नजर आएंगे. पीछा करना है 67 का. पहली पारी जब समाप्त हुई थी 64 बनी थी, लेकिन 2 रन की पेनल्टी ड्रेस कोड की वजह से दी गई टीम खानावड़े को और उसी वजह से 66 टोटल के ऊपर हुए और 67 का पीछा करना है. जय गरत होनहार युवा खिलाड़ी, तेज तर्रार गेंदबाज है,
नयन स्मृति चैकावदेव टीमरी के पहले ओवर में दबाव को महसूस करते हुए अपने ऊपर 1 रन व्हाइट के द्वारा मिलेगा और टीम की रन संख्या बनेगी 17 रन स्कोर कार्ड पर। 17 पे खतरा, लेकिन खतरों का खिलाड़ी जब आप ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेलते हैं, लिमिटेड ओवर फॉर्मेट खेलते हैं, एवरी स्टेज इज नॉकआउट स्टेज और इसी वजह से जीतना बहुत जरूरी। करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं, ये परिस्थिति होती है। जो जीता वो सिकंदर और जो हारा वो अपने घर। हमेशा मैंने बात की है। जय गरत एक बार तैयार बॉलिंग मार्क के ऊपर, बढ़िया गेंद थी, रफ्तार, इसी की मैंने बात की थी। जय गरत तेज तर्रार गेंदबाज है, युवा का जोश 7वें आसमान पर और क्या कमाल की डिलीवरी थी ये। खामोश किया, ईंट का जवाब करारे पत्थर के साथ, आंखों में आंखें डालकर लड़ाई करना बहुत जरूरी। एक और डॉट गेंद की समाप्ति। देखिए आफ्टरनून सेशन है, टेम्परेचर आपको बढ़ता हुआ नजर आएगा, लेकिन मैदान के अंदर भी टेम्परेचर बढ़ेगा क्योंकि ये मुकाबला कांटे की टक्कर। मिस फील्डिंग की गई, गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। यहां पर मिलेंगे नसीब के 4 रन। डीजे पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। टीम की रन संख्या बनेगी 21 रन्स इज ऑन द टोटल। जीतने के लिए अगर आप समीकरण की बात करेंगे तो आने वाली 18 गेंदें और 46 रनों की जरूरत आने वाली 3 ओवर में होगी। वो जीतने के लिए बैटिंग करते हुए टीम साइज समर्थक गावदेवी खानावड़े को, जब आप बड़े रन चेस को चेस कर रही होती है, अटैकिंग स्टार्ट बहुत जरूरी और वो अटैकिंग स्टार्ट मिला जहां पर 2 मैक्सिमम रोहन लबड़े के बल्ले से आए और उसके बाद फरदीन इन्होंने भी उनका साथ निभाया। 4 रन उनके बल्ले से भी आए और अच्छा कॉन्ट्रीब्युशन है ये। मानस तिथे जर लागोपाठ 2 विकेट घेतल्या तर आमचे पांडुरंग गावंडे यांच्याकडनं पाठारे या गोलंदाजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। नवजोत पाठारे एक होनहार टैलेंटेड खिलाड़ी है। बैटिंग करते हुए आपने देखा था कि 10 रन 3 गेंदों में उन्होंने बनाए थे अपने टीम के लिए। वेल फिनिशिंग का रोल उन्होंने अदा जरूर किया था, लेकिन क्या कमाल की बैटिंग रही थी। 14 गेंदों पर 33 रनों की बंटी क्षीरसागर की और इसी वजह से टीम नयन स्मृति चैकावदेव टेमरी 66 तक पहुंच पाई। 67 का ये रन चेज। नवजोत पाठारे तैयार। पहली गेंद फुल टॉस थी, मिस कर गए। नाखुश होंगे रोहन अपने आप से। खराब गेंद के ऊपर प्रहार करना चाहिए था, लेकिन अंपायर का सिग्नल डाउन द लेग साइड व्हाइट बॉल का भी। हमारे वो दोनों ही ऑफिशियल अंपायर्स बहुत ही अच्छी अंपायरिंग कर रही है। नरेश मात्रे सर, अविनाश पारंगे सर और उनके साथ अरुण पारंगे सर, ये तीनों हमारे ऑफिशियल अंपायर। उनका भी हम स्वागत करेंगे क्योंकि अंपायर क्रिकेट का आत्मा होता है, सोल होती है और उनका भी अच्छा रोल। जड़ में डाली 3 स्टंप्स के बीच में। डिसीजन जरूर दिया था, लेकिन अब डिस्कशन भी होगा। दोनों ही अंपायर बातचीत करेंगे। यस, बैट कट थी, उसी वजह से ये एलबीडब्ल्यू की अपील लीगल नहीं होगी। अगर पहले गेंद बैट के साथ कांटेक्ट होती है, फिर आपके बॉडी के साथ कांटेक्ट होती है, ऑफ कोर्स दैट अपील इज नॉट लीगल फॉर द एलबीडब्ल्यू और उसी वजह से इस अपील को भी बिल्कुल नकारा गया। जहां पर एक टॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर होती हुई। खूबसूरत मैदान है ये। रोहन लबड़े का टिकना बहुत जरूरी। ये खिलाड़ी अगर 3 साढ़े 3 ओवर खेलता है, टीम जीत की ओर पहुंच सकती है। यहां से भी डाउन द लेग साइड, एक और बार व्हाइट बॉल। नवजोत पाठारी, आपको अच्छी गेंदबाजी करनी है, मोमेंटम बैक करना है, कम बैकिंग ओवर डिलीवर करना है। व्हाइट गेंदे डालोगे तो आपकी टीम के लिए खतरे की घंटी होगी। तो व्हाइट बॉल आई अभी तक इस ओवर में। दंडी गुल कर दी। बड़ी मछली जाले में 440 वोल्ट का बड़ा झटका दिया जाएगा साइज समर्थ गावदेवी खानावले टीम को। एंड मोस्ट इंपॉर्टेंट विकेट मिली है नवजोत पाठारे को। पहला ब्रेक थ्रू।
अरे याच्यासाठी दुसरी आता जर विकेट घेतली तर आमचे पांडुरंग गावंडे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. मगाशी त्यांनी 1000 लावले आणि लगेच 2 षटकार मारले रोहन लबडे यांनी. आणि आता बघूया पाठारे दुसरी विकेट घेतोय का. यश लबड़े आइए नंबर 3 के ऊपर, न्यू बैटर ऑन स्ट्राइक एंड हवा में उड़ाया पहली गेंद को आक्रमण के साथ. हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा कर कर दिखाएंगे. और ये बड़ा छक्का, 6 रन. देखिए रोहन लबड़े गए तो यश लबड़े आए, यानी बड़े मियाँ तो बड़े मियाँ और छोटे मियाँ सुभान अल्लाह. ये नंबर 3 पर आने के बाद अपना खाता 6 के साथ खोलेंगे, जहां पर टीम की रन संख्या इंक्रीज होती हुई 29 के ऊपर. हो यहां से भी डाउन द लेग साइड है, ये व्हाइट बॉल का सिग्नल आएगा. हाँ देखिए शायद पिकनिक हो सकती है उनकी, या फिर स्कूल में वो जा रहे होंगे. शोर उनका भी आपने देखा. बचपन सभी के जीवन में सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट होता है, लेकिन यहाँ पर मैदान के अंदर क्रिकेट की तरफ चलेंगे. लोअर फुल टॉस थी, लेग साइड के ऊपर पिचिंग, टर्न किया बॉल को, डीप स्क्वायर लेग का एरिया, एक पूरा, दूसरे की भी कोशिश और 2 रन मैदान के अंदर सक्सेसफुली कंप्लीट भी किए जाएंगे. नवजोत पाठारे की रणनीति के बारे में बात करेंगे तो अभी तक सारी गेंदें, वो 3 स्टंप्स, वो मिडल स्टंप, लेग स्टंप, ये जो एरिया है उस एरिया को पकड़कर गेंदबाजी की है नवजोत पाठारे ने. एक भी गेंद मुझे आउटसाइड द ऑफ स्टंप अभी तक देखने को नहीं मिली इस ओवर में. यहां पर मिस टाइमिंग स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा दूरी कम, खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती. द कैच हैज बीन टेकन एंड मिस्टर यश लबड़े गोइंग बैक टू पवेलियन. अगर याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पांडुरंग गावंडे यांच्याकडून. त्याने चांगला झेल पकडलेला आहे. 13 गेंदे है और जीतने के लिए 35 रनों की जरूरत. आने वाली 13 गेंदों पर आखिरी गेंद करेंगे अपने ओवर की. ऑन साइड के ऊपर स्लॉट वाली थी, आड़े बल्ले से बंदूक की गोली की रफ्तार के साथ निकल जाएगी ओवर द मिड विकेट. बल्लेबाज ने किया वार और आया खटैक नंबर 4. बारह गेंदों का खेल हुआ है और टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 36 रन, 18 रन प्रति ओवर की औसत से आपको दौड़ती हुई नजर आएगी. पानी की मांग मैदान के अंदर की गई है. चलिए मैन टू मैन वाटर सप्लाई करना है आपको. 12 गेंदें बची है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत. साई समर्थ, कावदेवी, खानावड़े इस टीम के लिए आपको नजर आएगी. रिक्वायर रन रेट 15.50, यानी 15.5 रन की औसत मेंटेन करना जरूरी है. इथे आपले पाहुणे आदरणीय हरिश्चंद्र रामू पाटील आणि आदरणीय वामनजी नाना पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. सचिनभाई दुर्गे यांच्या वतीने या ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीने आयोजित सचिनभाई बाळाराम दुर्गे
ज्यांचं स्वप्न होतं नाईट टुर्नामेंट आणि ते स्वप्न आज त्यांचं पूर्ण होत चाललेलं आहे. सुरुवात झाली मस्त. जे भारतीय जनता पार्टीचे नेते, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अरुण शेठ भगत साहेब आज उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. जितू संजय नारायणजी पाटील, त्यानंतर महेंद्र पाटील, गणेशजी आगिवले जे सदस्य, त्यानंतर माजी उपसरपंच आमचे जगदीशजी पाटील, अजितजी ठाकूर, जितू पाटील माजी सरपंच, त्यानंतर आदरणीय आमचे गिरीशजी पाटील आणि विष्णू शेठ पवार आणि आमचे सगळे भोकरपाडा संघाचे सगळे प्रतिनिधी खेळाडू आज आपण या उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहिले. आणि संजय ठोंबरे, त्यानंतर अमोल पडवळ. आणि आता दुसरी मॅच आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती टेंभरी संघाच्या विरुद्ध खानावळे संघाला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. पाहुण्यांचं स्वागत येथे करण्यात येते हरिश्चंद्र रामू पाटील आणि वामन नाना पाटील. पहली गेंद थी ओवर नंबर 3 की, ऑन साइड पर ये डिफ्लेक्शन आया, नसीब का साथ टीम खानावले के साथ, और यहाँ पर एक और बाउंड्री आएगी, मिलेंगे 4 रन. गेंदबाज से मार्क के ऊपर ओवर नंबर 3 की भागदौड़ को संभालने के लिए भास्कर पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगे. जीतने के लिए आने वाली 11 गेंदें और 27 रनों की जरूरत होगी. लेफ्ट आर्म गेंदबाज हवा में लॉफ्ट किया, कैच होगा क्या? डीप में खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती, पकड़ा है कैच, मुकाबले में हो जाएगा कमबैक, मिलती हुई तीसरी सफलता. न्यू बैटर मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए महेंद्र लबडे आए नए बल्लेबाज. रजत पाटील, त्यानंतर आमचे अतुल पाटील, कैरे संघाचे सगळे आणि पाहुणे आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. भास्कर पाटील यांनी जर 2 विकेट घेतल्या मानस, तर 500 रुपयांचं पारितोषिक आमचे पांडुरंग गावंडे ज्यांनी एटीएम खोललेलं आहे. भरपूर पारितोषिक लावतात, की ते बॅट्समनला लावतात, की ते बॉलरला लावतात, आणि असेच पाहुणे पाहिजेत. फक्त एका बाजूने नको, आपला भाचा आहे, आपला घरचा मोरगा आहे म्हणून नाही, तर जो चांगला खेळेल त्याच्यासाठी बक्षिसं. रजत पाटील, अतुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन आहे. मला वाटतं SDP ट्रॉफीचे निमंत्रण देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत, पण त्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला अलोंग द कार्पेट, काउ कॉर्नर का रीजन 1 रन पूरा किया दूसरे के चक्कर में. लालच बुरी बला होती है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है. जल्दी का काम शैतान का, ये रन आउट का विकेट जाएगा. अखिल लबड़े मैदान के अंदर नेट नंबर 6 की पोजीशन पर आपको दाखिल होते हुए नजर आएंगी. टीम की रन संख्या 41, 41 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई यहाँ से नजर आएगी. 9 गेंदें बची है और जीतने के लिए 26 रनों की जरूरत. बैटिंग करते हुए टीम खानावले के लिए इस मैच में जड़ में डाली, क्या बात है. तेज तर्रार भास्कर पाटिल अपने अनुभव का नजराना मैदान के अंदर पेश करते हुए. एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन. अनुभव आपका सबसे खतरनाक हथियार होता है. और भास्कर पाटिल इतने साल जो क्रिकेट खेला, जो एक्सपीरियंस कमाया, और वो सारा एक्सपीरियंस झोंक दिया इस ओवर नंबर 3 में. हाफ ट्रैकर बॉल थी, मिस टाइमिंग स्ट्रोक यहाँ पर टॉप
बैट के टॉप पर बॉल कनेक्ट हुई थी, खुद गेंदबाज गेंद को कलेक्ट करने के लिए भागे जरूर, 2 रन तब तक मैदान के अंदर पूरे जरूर किए जाएंगे। इससे पहले अगर आप 2 ओवर की बात करेंगे, 36 रन बने थे, 18 रन प्रति ओवर की औसत जो मेंटेन की थी खानावले की टीम ने। लेकिन जैसे ही ओवर नंबर 3 आया, गेंदबाज भास्कर पाटिल आए, लेफ्ट आर्म बॉलर। पहले 2 जो गेंदबाज थे राइट आर्म से गेंदबाजी करते थे, ये पहले लेफ्ट आर्म बॉलर जैसे ही आए, मुकाबले की कहानी पलटी है टीम टेमरी के लिए। रन संख्या 43 बनेगी, गेंदें बचेंगी 7 और जीतने के लिए बनानी है 24 रन। बड़ा ही टेक जरूरी होगा। हवा में गेंद थी, बाहरी किनारा, विकेट कीपर ओहो निखिल पाटिल, इनसे ये गलती हुई, रन आउट के लिए डायरेक्ट हिट भी किया गया। बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित है, जहां पर था 0, जहां पर थी विकेट, वहां पर मिले 2 रन, लेकिन रिव्यू की मांग। चलिए थर्ड अंपायर ऑन स्क्रीन पर आइए, स्ट्राइक एंड के लिए जो डायरेक्ट हिट हुआ था उसके लिए रन आउट का रिव्यू आइए, थर्ड अंपायर चेक करेंगे, आपको बताएंगे। रन आउट चेक करते हुए फेयर है ये, नॉट आउट, नॉट आउट का डिसीजन आएगा थर्ड अंपायर के द्वारा। स्टार टेनिस क्रिकेट, क्या कमाल की उनकी क्वालिटी आप देख सकते हैं, क्लियरिटी, बिल्कुल क्लियर वो विजुअल था और वहां पर अंपायर को भी कोई दिक्कत हुई नहीं, एकदम आसानी से उन्होंने बताया कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित तौर पर लौटी है। मानस इथे आपण SDP ट्रॉफीचं निमंत्रण करते घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आपण इथे करणार आहोत। रजत पाटील, अतुल पाटील कैरी संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि आज खरं तर जेव्हा ते ड्रेसमध्ये असतात ना तेव्हा आपण खेळाडूंना लगेच ओळखतो, पण या ड्रेसमध्ये असले की ओळखणं कठीण जातं। पण ही जे असे खेळाडू आहेत की कैरी संघाचं नाव, कैरी गावाचं नाव ज्यांनी जवळजवळ 2-3 जिल्ह्यामध्ये नेलेलं आहे, ते आमचे अतुल पाटील यांचा सन्मान या निधी एंटरप्राइजेस ट्रॉफीमध्ये आपण करतोय। जय हनुमान क्रिकेट संघ याच्या वतीने आयोजित ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय दिवस रात्राची 2 दिवसाची स्पर्धा आहे। अतुलजी पाटील, रजत पाटील, जयेश पाटील आणि जयेश कर्णुक या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येतोय। जाऊया मॅचमध्ये, इथे आपण मॅच पाहतोय खानावळे आणि टेंबरी। खानावळे संघाला जिंकण्यासाठी सांगतील आता मानस किती पाहिजेत? 22, 6 गेंदें बची है और जीतने के लिए 22 रनों की जरूरत होगी। आखिरी ओवर, और उस आखिरी ओवर को लेकर खुद निखिल भाई पाटिल आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर आते हुए नजर आएंगे। 6 गेंदें बची है, 22 रन। साई समर्थ गावदेवी खानावळे क्या अभी भी मुकाबले को जीतने की ताकत रखती है? क्या अभी भी वार के ऊपर पलट वार किया जाएगा? क्या अभी भी इस मुकाबले में रोमांच बाकी है? क्या अभी भी आज से एंटरटेनमेंट बाकी है? सारी बातें पता चलेंगी आखिरी ओवर में। निखिल पाटिल 6 में 22 बचानी है, शुरुआत करेंगे। पहली गेंद थी, फ्लाइटेड डिलीवरी, अंपायर की उंगली आएगी आसमान में, बल्लेबाज को चलता बनाया जाएगा। सफलता हासिल की निखिल पाटिल ने, एक और विकेट। निखिल पाटीलने जर दुसरी विकेट घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आमचे पांडुरंग गावंडे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। कैऱ्याचे आमचे सगळे पाहुणे मंडळी, त्यांचा सन्मान। SDP ट्रॉफी 13, 14, 15, 16 ही झाली। 2 दिवस 11, 12 केले की 13, 14, 15, 16 अचानकच्या मैदानावर SDP ट्रॉफी तिसरं पर्व आहे। 2 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, 2 लाख, 1 लाख 50, 35, 35, 35 2 बाईक आहेत, ABC आणि EF असे 2 गटामध्ये 2 बाईक आहेत, DEF ना, अशा 2 बाईक त्या ठिकाणी आहेत। जाऊया मैदानाच्या मधोमध आता दुसऱ्या विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे निखिल पाटील ना, निखिल पाटील यांच्यासाठी आमचे पांडुरंग गावंडे यांच्याकडे। आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत खानावळे संघाला टेंबरी संघाच्या विरुद्ध 22। 5 गेंदें बची है, जीतने के लिए 22 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। सुधीर नए बल्लेबाज आई है, यहां से भी गेंद, फ्लाइटेड डिलीवरी,
निखिल पाटिल की अगर गेंदबाजी की बात करेंगे तो रिस्क से बॉल डिलीवर्ड करती है, रफ्तार वो देती नहीं है। लेग बाइस का सिग्नल जरूर आया, सिंगल मैदान के अंदर आपको कन्वर्ट होती हुई नजर आएगी, लेकिन इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त करवाएगा। टारगेट को चेज नहीं कर पाएंगे आप सिंगल डबल के साथ। आक्रमण करने की जरूरत है, हिम्मत दिखाने की जरूरत है। न खत पड़ा न पत पड़ा, जो मुसीबत में लड़ा वो खिलाड़ी बड़ा, और अब टीम के लिए मुसीबत है, आपको फाइटिंग स्पिरिट दिखानी पड़ेगी। ओहो, हवा में गेंद, फिर एक बार कॉर्डन बोल का चांस, गेंदबाज नहीं करेंगे कोई गलती, पकड़ा है कैच और नयन स्मृति जय कावदेव टेमरी के कब्जे में ये मैच। एक और सफलता। जयेंद्र आए नए बल्लेबाज। लोअर फुल टॉस थे या फॉर्मेलिटीज बाकी इस मुकाबले में। सिंगल डबल्स जीत नहीं दिला सकती। शुरुआत की थी रोहन लबड़े ने कमाल की, पहले ओवर में 21 रन बने थे और ऐसा लगा था कि शायद ये मुकाबला जीत सकती है साई समर्थ गावदेवी खानावले की टीम, लेकिन उसके बाद भास्कर पाटिल का वो जादुई करिश्माई ओवर जो पूरी तरीके से मुकाबले में आपको कमबैक कराता हुआ नजर आया टीम टेमरी को, और वहां से इस टीम ने मुड़कर नहीं देखा। एक और बार कैच को कैरी किया जाएगा। सबसे कातिल निखिल पाटिल हासिल करते हुए अपने ओवर की तीसरी सफलता। ये औपचारिकता बाकी, 3 सफलताएं मिली, मात्र 2 रन खर्च की। हाफ ट्रैकर बॉल, एक और विकेट। खिलाड़ी नहीं है वहां पर। डॉट गेंद आएगी और इसी डॉट बॉल के साथ मुकाबले को किया जाएगा खत्म। निधि इंटरप्राइजेस ट्रॉफी 2026 की पहली जीत अपने नाम की है नयन स्मृति जय कावदेव टेमरी ने। राज ठुमरी की गैर मौजूदगी में भी ये टीम अच्छा खेल सकती है, ये इन्होंने बताया और इस मुकाबले को जीता है।